नमस्कार, मी पौर्णिमा कटे माझे यूट्यूब चॅनल तुमचं स्वागत करीत आहे। घरामध्ये आज खूप अंडी होती, मग आता अंड्यांचं काय करायचं हा प्रश्न मला पडलेला होता। तर चला आपण झटपट आता अंडा बिर्याणी करत आहे। तर एक कुकर घेतलेला आहे, त्याच्यामध्ये तेल तापत ठेवलं होतं। त्याच्यानंतर कांदा हा चांगला लालसर तळून घ्यायचा आहे एका साईडला। आता चला आपण मसाले कसे वाटून घ्यायचे हे मी तुम्हाला दाखवत आहे। तर मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये लसूण, अद्रक, जिरं, त्याच्यानंतर खडे मसाले मी सर्व घेतलेले आहे। तर ते मी पेस्ट करून घेते, कोथिंबीर टाकून घेतलेली आहे। तर मी ती पेस्ट करून त्याच्यानंतर कांदा टाकत आहे। कांदाही त्याच्यामध्येच बारीक करून घ्यायचा आहे। एका बॉलमध्ये मी सगळा मसाला काढलेला आहे। आता टमॅटो आपल्याला त्याच्यामध्ये वाटून घ्यायचा आहे। तर टमॅटो हे वाटून घेत आहे मी। तर त्याच्यानंतर आता टमॅटोची पेस्ट मी काढून घेतलेली आहे। तर त्याच्यामध्ये आता 2 चमचे दही टाकायचे आहे। तर 2 चमचे आता मी दही टाकत आहे त्याच्यामध्ये, आणि हळद टाकून घ्यायची आहे, तिखट टाकून घ्यायचं आहे आणि मीठ टाकून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर अंडा मसाला टाकून घ्यायचा आहे आणि बिर्याणी मसाला टाकून घ्यायचा आहे। तर आता हे मिश्रण सगळं एकत्र करून चांगलं मिक्स करत राहायचं आहे, छानपैकी एकजीव करून। मग आता हे मिश्रण असं चांगलं मिक्स करत आहे मी आता। आणि आता हे जरा थोडंसं असं चांगलं मिक्स करून झालं की त्याच्यामध्ये असं मस्तपैकी असं वेगळाच फ्लेवर तयार होतो। आणि आता मी हे जे कांदा लाल करायला ठेवलेला आहे तो मी आता ह्या मिश्रणामध्ये टाकत आहे। आणि हा कांदा पूर्ण काढून घेतला। त्याच्यानंतर तेजपत्ता मी तेलामध्ये टाकलेला आहे आणि मी हा सगळा मसाला बनवलेला आहे। तर हा मसाला मी एका कुकरमध्ये टाकलेला आहे आणि छानपैकी परतून घ्यायचा आहे। तर हा आता मी छानपैकी मसाले मस्तपैकी मिक्स होत आहे। तर ही मसाले मी आता हलवून घेत आहे। त्याच्यानंतर मग छानपैकी याला तेल सुटल्यावरती, छान शिजल्यावरती मग अंड्यांना आहे ना, हे सगळे अंडे आहे ना एक एक करून आहे ना अंडे मी कुकरमध्ये टाकत आहे, एक काप करून। त्याच्यानंतर मी भातही टाकून घेतला आहे, तांदूळ। आणि हे बघा आता हा माझा भात म्हणजे अंडा बिर्याणी हा तयार झालेला आहे। तर तुम्हाला रेसिपी कशी वाटली तर मला